गेले 2-3 वर्ष झालं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना कॉरिडॉरची घोषणा केली. तेव्हापासून आजपर्यंत 2025 सालापर्यंत 3 वर्षात कॉरिडॉरच्या नावाखाली आम्हाला झोपसुद्धा लागत नाही. सरकारनं 150 मीटर म्हणजे इकडं 200 फूट इकडं 200 फुटाचा कॉरिडॉर येऊ घातला आहे. बरं एवढ्या कॉरिडॉरची गरजच काय? गर्दी जर तुम्ही मंदिरापाशी एकत्रीकरण करत असाल, त्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली, काय झाली, कोणती दुर्घटना झाली तर सरकार त्याला जबाबदार आहे का? आज तुम्ही म्हणताय की 28 लाखाची आषाढी वारी भरली. मग त्या 28 लाखाच्या वारीत एवढी भरली असताना एक माणसाला दुखापत नाही कुठं. वारी एकदम सुखरूप, त्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो. सुखरूपपणे वारी त्यांनी पार पाडली. मग एवढी गर्दी होत असते. आत्ता तुम्ही हा रोड बघताय साहेब, 100 माणसं नाही त्या रोडला. मेन रोड आहे हा, पश्चिमद्वार आहे, VIP रोड आहे हा. आत्ता तुम्ही बघा, कॅमेरा मागं फिरवा, 100 माणसं नाहीत. एरीवारी एवढे माणसं नसतात. एक आषाढी एकादशीच्या दिवशी एवढी गर्दी होती, ती पण 12 तासासाठी. सकाळी 6 ते संध्याकाळी 6. संध्याकाळी 6 नंतरनं शिवाजी महाराज चौकातून रिक्षासुद्धा आत येतात चौपाळ्यापर्यंत. मग हा 8 तास कशासाठी? तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं आहे का? मोदी साहेबांबरोबर तुमची बरोबरी करायची आहे का फडणवीस साहेबांना? काशी विश्वनाथचं कॉरिडॉर मोदी साहेबांनी केला, मग तुम्हाला पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेत का? मग तुम्हाला ह्या स्वप्नांसाठी तुम्ही लोकांचे, सर्वसामान्यांचे स्वप्न चक्काचूर करू शकत नाही. फडणवीस साहेबांना विठ्ठल रुक्मिणी सद्बुद्धी देव व हा कॉरिडॉर नावाचे भूत आमच्या मागून टळो, एवढीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना.